हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियन मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या अंतर्गत ही पदभरती घेण्यात येणार आहे. ही टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे. सोबतच RRB NTPCची देखील वॅकन्सी आली आहे अंडर ग्रॅज्युएटसाठी, ते देखील आपण जाहिरात लवकरच घेऊन येणार आहोत. आता तुम्ही ही जाहिरातकडे लक्ष द्या. ही टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. संपूर्ण माहिती कोण इलिजिबल आहे, काय एज लिमिट आहे, काय पे स्केल आहे, कोण इलिजिबल आहेत, एक्झाम फीज काय आहेत, याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कुठल्या ब्रांच इलिजिबल आहेत या रिगार्डिंग देखील आपण संपूर्ण माहिती घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीला पेज नंबर 2वर तुम्हाला टेबल ऑफ कंटेंट्स दिला आहे. इथूनच तुम्ही थेट जाऊन संपूर्ण माहिती बघू शकता. मॉडिफाईड नोटिफिकेशन PDF आहे, चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. तुम्हाला कुठे शोधत बसायची गरज नाही. पेज नंबरचं टाईम टेबल सुरुवातीला दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स इथे 31/10/2025 पासून एक्झाम फॉर्म फिलिंगला सुरुवात ही झालेली आहे आणि तुम्ही 2/12/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता. तुमचं पेमेंट क्लोजिंग डेट ही 30/11/2025 पर्यंत आहे, पण लास्ट डेट ऑफ अप्लिकंट फीज पेमेंट म्हणजे 30/11 पर्यंत, या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता आणि 2/12/2025 पर्यंत तुम्ही जे फीज पेमेंट आहे ते देखील करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. आता इथे पोस्ट बघा, ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट आहेत, मटेरियल सुपरिटेंडेंट अँड केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट. पे लेवल 7 लेवल 6चं पेमेंट असणार आहे. इनिशियल पे बघू शकता. मेडिकल स्टँडर्ड पण दिलेले आहेत, ते खाली आपण बघणारच आहोत. पुढे दिले आहे एज लिमिट, ही कमीत कमी तुम्ही 18चे असणं आवश्यक आहे. अपर एज लिमिट 33 वर्ष दिलेले आहेत. परत यामध्ये एज रिलॅक्सेशन हे असणार आहे कॅटेगरी वाईज, ते पुढे आपण जाणून घेऊ. टोटल वॅकन्सी इथे दिलेली आहेत 2569 इतक्या ह्या वॅकन्सी आलेल्या आहेत. यामध्ये सर्व ब्रांचेस इन्क्लूड आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इत्यादी ब्रांचचा इथे समावेश आहे. त्या एकूण मिळून 2569 एवढी पदे इथे भरण्यात येणार आहेत. ठीक आहे, आपण बघूया पुढे. सर्व झोन वाईज जे डिस्ट्रीब्युशन आहे दिलेलं आहे. सुरुवातीच्या टाईम टेबलमध्येच तुम्हाला बघायचं असेल की कुठल्या झोनला किती वॅकन्सी आहेत ते देखील तुम्ही बघू शकता. पुढे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आपण आणखी जाणून घेऊया. ठीक आहे, आता पुढे बघा, बाकी माहिती जाणू. मेडिकल स्टँडर्ड आणि फिटनेस दिलेले आहेत बघा. A3मध्ये काय मेडिकल स्टँडर्ड, विजनचे कसे असतात, B1 काही पोस्टला A3, B1, C1 हे सगळं PDF दिलेलं आहे की कुठल्या पोस्टला अप्लाय करते, तर त्याकरिता तुम्हाला कुठलं मेडिकल स्टँडर्ड गरजेचं आहे हे देखील क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, मेडिकल स्टँडर्ड इथे दिलेलं आहे. आता बघा एज लिमिट तुम्ही बघू शकता. एज लिमिट मी सुरुवातीलाच बोलली आहे की एज लिमिट हे 18 ते 33 या दरम्यान चालणार आहे. पुढे एज SC आणि ST कॅन्डिडेटसाठी 5 इयर एज रिलॅक्सेशन राहणार आहे. OBC आणि नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 3 वर्ष ही एज लिमिट असणार आहे. एक्स सर्व्हिसमेनसाठी बघा, एक्स सर्व्हिसमेन्स UR आणि EWS असेल तर 3 वर्षांची. ठीक आहे, आणि एक्स सर्व्हिसमेन OBC नॉन क्रिमिलियर असेल तर 6 वर्षाची एज लिमिट, अपर एज लिमिट, एज रिलॅक्सेशन. आणि एक्स सर्व्हिसमेन SC ST असेल तर 8 इयर आफ्टर डिडक्शन ऑफ अ लेंथ ऑफ अ सर्व्हिस फ्रॉम द एज कन्सिडर केल्या जाईल. ठीक आहे, मग पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीजबद्दल तुम्हाला दिलेलं आहे. तिथे देखील एज लिमिट तिथे पुढे मेन्शन केलेली आहे. 10 वर्षाची असेल, UR अँड EWS असेल, आणि PWBD कॅन्डिडेट OBC नॉन क्रिमिलियर असेल तर त्याला 13 वर्षाची एज लिमिट दिलेली आहे. एज रिलॅक्सेशन PWBD SC STसाठी 15 वर्षाची एज लिमिट आहे. अशा प्रकारे आपण बघितली आहे कॅटेगरी. कॅन्डिडेट हू आर सर्विंग द ग्रुप सी स्टाफ, म्हणजे तुम्ही ऑलरेडी रेल्वेचं स्टाफ आहे तर तुम्हाला किती एज रिलॅक्सेशन दिले जाईल हे देखील इथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, फिमेल कॅन्डिडेट हू आर विडोज, डिवोर्स ऑर ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम द हजबंड बट नॉट अ रिमॅरिड, तर तशा उमेदवारांसाठी देखील इथे स्पेशल एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे कॅटेगरी वाईज. OBCला, SC ST आणि UR आणि EWSसाठी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू. तुम्हाला कॅन्डिडेट मस्ट ऑलरेडी हॅव अन एज्युकेशन टेक्निकल प्रोफेशनल क्वालिफिकेशन प्रिस्क्राइब इन CEN फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी ॲज ऑन द लास्ट डेट
फॉर द सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन. म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशनची जे लास्ट डेट आहे त्यापर्यंत तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे डिग्री डिप्लोमा जे तुम्हाला लागत आहे ते कंप्लीट असणं आवश्यक आहे लास्ट डेटच्या क्लोजिंगच्या पूर्वी, असं इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आता पुढे बघूया तुम्ही, आपण इलिजिबल ब्रांचेस पुढे बघणार आहोत. मी त्याबद्दल सगळं सांगणार आहे. टेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि BE ग्रॅज्युएटसाठी अतिशय उत्तम संधी आहे. डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी देखील उत्तम संधी आहे ही. नंतर तुम्ही बघू शकता फॉर ऑल कॅन्डिडेट एक्झाम फीज ₹500 आहे. ठीक आहे. त्यानंतर अपिअरिंग ऑन अ फर्स्ट स्टेज ऑफ CBT फॉर द ऑल द कॅन्डिडेट एक्सेप्ट कॅटेगरी मेन्शन बिलो. ठीक आहे. तिथे आणि जे की बघा तुम्हाला कळत असेल, फॉर द कॅन्डिडेट हू बिलॉंग टू ST म्हणजे जे ओपन आहेत त्यांना ₹500 हे लागणारच आहेत आणि मेल कॅन्डिडेटला, आणि SC ST एक्स सर्व्हिसमेन PWBD फीमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC आणि अशा विद्यार्थ्यांसाठी जी एक्झाम फीज लागणार आहे ती तुम्हाला ₹250 लागणार आहे फॉर द फर्स्ट स्टेज. म्हणजे CBT 1 CBT 2 असते तर पहिल्या टेस्टची आपण एक्झाम फीबद्दल चर्चा करत आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे, आणि एक्झाम फीज ही रेल्वेची रिफंडेबल असते. तर जर का तुम्ही एक्झामला जात असाल, अपिअर होत असाल तरच एक्झाम फीज ही रिफंडेबल होते, आणि जर तुमची प्रिलिम्स जर क्वालिफाय झाली तर एक्झाम फीज रिफंड होत नाही. ठीक आहे. आलं लक्षात तुम्हाला काय बोलते मी? अशा प्रकारे आपण मग जर तुम्हाला इथे क्रायटेरिया दिलेला आहे आणि काय लागणार आहेत, म्हणजे कुठलं पॅटर्ननी एक्झाम होणार आहे सविस्तर PDF दिलेलं आहे. पण आपण त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा नाही करणार आहोत, कारण आपण तसं केलं तर हा व्हिडिओ बराच लांब होऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. आता मी तुम्हाला कुठले इलिजिबल ब्रांचेस आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत. बघा, तुम्हाला जनरल आपण एक बघून घेऊ. CBT 1साठी तुम्हाला मॅथमॅटिक्स असणार आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स. अशा प्रकारे टोटल 100 प्रश्न हे असणार आहेत तुम्हाला, आणि टाईम हा 90 मिनिटाचा असणार आहे. एका प्रश्नाला 1 गुण दिला जाईल, आणि निगेटिव्ह मार्किंग असते इथे 1/4. ठीक आहे. इथे लिहिलंच असेल, सॉरी, निगेटिव्ह मार्किंग ही 1/3 मार्क निगेटिव्ह मार्किंग हे असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि एका क्वेश्चनला 1 मार्क्स, आणि जे क्वालिफाईंग मार्क्स इले दिसतात, जर तुम्ही अनरिझर्व असेल तर तुम्हाला 40% मार्क्स असणे आवश्यक आहे. ST असेल तर 25% मार्क्स असणे आवश्यक आहे. आणि सेकंड स्टेज CBT तुम्ही बघू शकता, त्याला ड्युरेशन 120 मिनिटचं दिलं जाईल, आणि यामध्ये टेक्निकलचं समावेश असणार आहे. प्रिलिम्स ही टोटली नॉन टेक्निकल आहे, तर प्रिलिम्समध्ये सर्वाधिक कॉम्पिटिशन असतो. सेकंड जी CBT आहे त्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचे विषय असणार आहे. टेक्निकल आपल्या ब्रांच वाईज एक्झाम ही कंडक्ट केल्या जाणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे बघितलेलं आहे. आता तुम्हाला मी बघा, हे जे CBT 2चे बघा, तुम्हाला CBT 2मध्ये टेक्निकल राहणार आहे. सोबत जनरल अवेअरनेस, फिजिक्स अँड केमिस्ट्री, बेसिस ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन्स, बेसिक ऑफ इन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल, आणि टेक्निकल ॲबिलिटीज. अशा प्रकारे 100 प्रश्न असणार आहेत, 100 गुणांसाठी असणार आहे. अशा प्रकारे म्हणजे CBT 2चं सिलेबस देखील जनरल दिलेलं आहे इथे. आता बघा, ब्रांचेसबद्दल बऱ्याच लोकांना डाऊट होता, तर तुम्ही बघू शकता की मेकॅनिकल, आता जसं मेकॅनिकल अलाइड इंजिनिअरिंगशी रिलेटेड तुम्ही अप्लाय करत आहात, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मशीन इंजिनिअरिंग, टूल्स अँड मशीन इंजिनिअरिंग, टूल डाय मेकिंग इंजिनिअरिंग, अशा प्रकारच्या संपूर्ण मेकॅनिकलच्या ब्रांच आहे. यांचं एक ग्रुप मिळून ह्या जे सर्व ब्रांच इलिजिबल आहे त्यांचं मेकॅनिकलच्या अंडरच एक्झाम होणार आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, कॉम्बिनेशन ऑफ एनी सब स्ट्रीम, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, अशा ज्या लाईट ब्रांचेस आहेत इलेक्ट्रिकलच्या, यांचं सगळ्यांचं ग्रुप मिळून एकच एक्झाम कंडक्ट केला जाईल. म्हणजे त्या सगळ्या ब्रांचचं वेगवेगळंच एक्झाम नाही, तर एकमेव इलेक्ट्रिकलची, ते इलेक्ट्रिकल अलाइड एनर्जीच्या अंडर, अलाइड इंजिनिअरिंगच्या अंडर येतील. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्स असेल तर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे इलेक्ट्रॉनिक्स अँड अलाइड इंजिनिअरिंगच्या अंतर्गत येतील, अंडर येतील. ठीक आहे. एक्झाम जेव्हा कंडक्ट होईल आपल्याला टेक्निकलचं राहील तर ते या 4 सेक्शनमध्ये, जसं इलेक्ट्रिकलचे सर्व ब्रांच इलेक्ट्रिकलमध्ये येतील, सब ब्रांचेस पण आपण काउंट करतोय त्या सगळ्या मिळून इलेक्ट्रिकलमध्ये येतील, मेकॅनिकलच्या सगळ्या सब ब्रांच मेकॅनिकलमध्ये येतील. अशा प्रकारे सिव्हिलचं आहे, तर तुम्ही बघू शकता सिव्हिलमध्ये BSc इन सिव्हिल इंजिनिअरिंग 3 इयर ड्युरेशन हे पण चालणार आहे. सिव्हिल अलाइड इंजिनिअरिंग यामध्ये तुम्ही बघून आपल्या ब्रांच भरू शकता. अशा प्रकारे आपण बघितलं आहे की कोण इलिजिबल आहेत, आणि एज्युकेशन BSc केमिस्ट्री आणि फिजिक्स CMAसाठी एक्झाम ग्रुपसाठी ते इलिजिबल असणार आहेत. तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता, आणि त्यामध्ये संपूर्ण
तुम्हाला तुमची ब्रांच इथे दिसेलच. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि BSc आणि केमिस्ट्री, BSc इन केमिस्ट्री अँड फिजिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग इत्यादी लोकं या ज्युनियर इंजिनिअरच्या टेक्निकल पदासाठी इलिजिबल आहेत. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण बघितली आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि अशाच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. धन्यवाद.